आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर निल्सन ठरलेत या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करतोय सन्माननीय कुणालजी म्हात्रे यांना की आपण आपले शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावर द्या चालेल, काही फरक नाही पडत. तर सामनावीर निल्सन मडवी ठरलेत या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि कॅमेरामॅन फोकस करा अथर्व. चला निल्सनशी आपण अगदी बातचीत करूया थोडक्यात. ठीक आहे, थोडक्यात बातचीत करूया का सामना सुरू होतोय. निल्सन सामनावीर मिळालाय. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला आणि याही मॅचमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आणि त्यात आता मॅन ऑफ द मॅच मिळते. कसं वाटतंय, काय सांगाल एकंदरीत? खरंच सर खूप आनंद होत आहे, कारण की आमची टीममध्ये बॉलर नाही आणि सर्वांनी चांगलाच खेळ केला. लास्ट ओव्हरला फक्त अतुलनी थोडं नाराज केलेलं, पण त्यांनी मस्त टाकले 2-3 बॉल. आता 2 सामने जिंकलेत, त्यामुळे लक्ष लागले का ते 51,000 आणि त्यासोबत त्या ट्रॉफीकडे? कारण 2 सामने जिंकल्यामुळे आता तुमच्या होप्स वाढल्या. सो कशा पद्धतीने टीम सपोर्ट करेल आणि कशा पद्धतीने टीमकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला, काय सांगाल? खरं सर लक्ष तर आहेच 51,000वर, तर बघू आता उद्याचं काय होणार. टीमकडून काय अपेक्षा आहेत? कारण टीममध्ये खेळामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत केवळ तुमच्या 2-3 जणांच्या भरोशावरती गेम चाललाय, त्यामुळे अपेक्षा कोणाकडून आहेत अजून तुम्हाला? नाही सर, तसं कसं मी आहे, लालचंद आहे, सैनय आहे, 2-3 प्लेयर असे आम्ही खेळतोय ना, तर आमच्यावर भरोसा. तर बाकीचा तर त्यांच्यावर आम्ही अवलंबून नाही राहू शकत, आम्हालाच खेळणं आहे. चला थँक्यू व्हेरी मच आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सामन्याकडे आपण जाऊया थेट. सामना या ठिकाणी मात्र सुरू झालाय. SY टर्फ आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला म्हणजे सारांश 11 दोन टीमच्या दरम्यान मॅच. पहिल्याच बॉलवरती 6 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची सुरुवात मात्र झाली चांगली गोड. दुसरा बॉल ड्राईव्ह केला इनसाइड आउट. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये, 4 धावन करता येतोय चौकार. साधारणतः 1,000 जेडी मुंडे यांना संधी आली आहे की पुन्हा एकदा 1,000 रुपये कमवण्याची. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग आणि फिल्डिंगच्या जोरावरती 2300 रुपये मिळवलेत. बॉल तयार, उचलून खेळलेत. बॉल त्या ठिकाणी मात्र फिल्डरच्या हातामध्ये बरोबर भाई मुंडे यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. रेडी होते ते बॉल पकडण्यासाठी आणि SY टर्फची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती. मॅनेजमेंट व्यवस्थापक आहेत. बॉल तयार, फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी मात्र करण्यात आला. अपील झाली आहे, परंतु ही अपील फक्त उत्साहपूर्ण आपल्याला दिसून येते आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. APL 2025 ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी एन्जॉय केली सर्वांनी आणि खास करून आम्हाला संधी दिली या स्पर्धेसाठी आमचे जवळचे मित्र सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हचे सर्व सूरज पै यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. आणि बॉल हवेमध्ये, त्याचसोबत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आहे, 6 रन. काही अंशतः असं वाटलं होतं की कॅच पकडली गेली आहे, परंतु त्यानंतर कळलं, पंचांनी लगेचच आम्हाला कळवलं
6 धावा आहेत, षटकार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निपक्षपातीपणा या स्पर्धेमध्ये होताना दिसत नाहीये. 16 रन आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिली षटक हाताळलं नरेश यांनी, नरेश मुंडे. बॉलर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ मुंडे. खर तर एका हाताने हँडिकॅप जरी असला तरी सुद्धा बॉलिंग करण्याची जिद्द त्याची भरपूर मोठी आहे आणि हीच जिद्द क्रिकेटची आज त्याला महाराष्ट्राच्या स्पेशल टीम मध्ये क्रिकेटसाठी घेऊन गेली आहे. नेहमीच महाराष्ट्राच्या टीम मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. लेदर बॉल क्रिकेटचे बरेचसे धडे गिरवत असताना आज मात्र त्याची चांगली प्रभावित गोलंदाजी आपण पाहिली आहे. हे पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु एक सिंगल रनीतून मात्र पूर्ण केलं. 2चा प्रयत्न झाला आणि भाई मुंडे त्या ठिकाणी. ओ ऍक्शन पहा आपण भाईंची. कमाल होती दहशत तिथूनच दाखवली की तू फक्त धाव मग मी दाखवतो. सौरभ आलाय गोलंदाजीसाठी. 8 रन आतापर्यंत झालेत, 18 रन. आणि इथे बॉल हवेमध्ये जास्त वरती गेलाय. विकेट किपर आलाय बॉलच्या खाली, त्यामुळे कोणतीही चूक होत नाहीये. 18 वरती पहिली विकेट मिळाली ती मात्र टीमला आणि हा पहिला धक्का असणार आहे तो टीम. पहिली विकेट इथे मात्र मिळाली आहे ती सारांश 11 टीमला. SY टर्फच्या विरुद्ध खेळत असताना पहिलाच सत्राचा सामना सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय परंतु आज कदाचित हा शेवटचा सामना असावा कारण की आता वेळ बऱ्यापैकी संपत आली आहे. या सामन्याला जवळजवळ पाऊण तासाच्या वरती वेळ जाईल अशीच अपेक्षा इथून मात्र व्यक्त होतीये. त्यामुळे पुढचा सामना होणं थोडंसं कठीण आहे. 5-5:30 वाजल्यानंतर कोणतेही सामने खेळवणे मात्र थोडेसे धोकादायक राहतील कारण लीग मॅच आहे. लीग मॅच मध्ये तुम्हाला उद्याची संधी मिळते. ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी संधी मिळत नाही. बेसिकली फायनलच्या दिवशी तुम्हाला एक ओव्हरची देखील मॅच खेळावी लागते. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. 1 रन मात्र आली आहे. 1 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 वरती. वीस धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. सौरभ गोलंदाजी मार्क वरती. इथे इनसाइड आउट कडक फटका. ओमकारच्या बॅट मधून निघाल्या 6 धावा. षटकार. कोणाला जर शाईन गाडीची बाईकची चावी मिळाली असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. शाईन बाईकची चावी मैदानावरती पडली आहे कुठेही तर कृपया आपण ती द्यावी. ओ यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. छेड काढली त्याची परंतु छेडलेल्या बॉलला मात्र यशस्वीरित्या बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलंय. अन्यथा वाईट मिळाला देखील असता परंतु तरी देखील वाईट न घेता 4 धावा घेणं पसंत केलंय आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 वरती. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. सौरभ तयार. सौरभ मुंडे बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ आणखीन एक कव्हर ड्राईव्ह. कडक फटका होता आणि ओमकारच्या बॅटमधून आणखीन एक चौका. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 34.
पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती. त्यातील 9 बॉल ओमकारने फेस केलेत. त्याच्या 30 धावा एकट्याच्या पाहायला मिळतात आपल्याला. 34 मधील 30. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर 30 धावा ओमकारच्या आल्यात तर उर्वरित 3 ओव्हरमध्ये अर्धशतकाच्या हाताजवळ जाऊ शकतो. 46 पहिल्या मॅच मध्ये खेळलाय, त्यामुळे त्याची आता ॲव्हरेज आपण पहा 76 वरती. तो गेल्या 2 मॅच मध्येच अजूनही नॉट आउट खेळतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी पुन्हा एकदा आलाय नरेश मुंडे. ओ क्लीन बोल्ड, मागून कव्हर दिली आणि मागून त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. 34 ला 2. SY टर्फ. दोन विकेट गमावले 34 या धावसंख्येवरती. परंतु आता ओमकार स्ट्राईकची आता मात्र चाहूल लागली आहे मैदानामध्ये. तो स्ट्राईक साठी धडपड करतोय, कारण की टीमच्या एकूण कॉन्ट्रीब्युशन मध्ये त्याच्या मॅक्सिमम धावा असाव्या असं त्याची इच्छा आहे. आतापर्यंत 34 झाल्या, त्यातील 30 धावा एकट्या ओमकारच्या बॅटमधून आल्यात. वैयक्तिक संपूर्ण स्पर्धेतील शतक देखील तो पूर्ण करू शकतो या मॅच मध्ये जर साधारणतः 54 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. स्वप्नील मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक सध्या सुरू आहे. वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करतो नरेश मुंडे. आतापर्यंत 1 विकेट त्याला मिळाली आहे आणि या 1 विकेट सोबत त्याच्या देखील आशा थोड्याशा कायम राहिल्यात. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस ते चेसिंगला उतरतील त्यावेळेस आणखीन मजा येणार आहे या मॅच मध्ये पाहायला. इथे समोर डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीन वरती बॉल आलाय. रन मिळतील 4 चौकार. पाटलांचा बैलगाडा, परंतु आज स्वप्नील इथे मुंडेंचा चालतोय. ओ कडक फटका. अंधाधुंदी बेधुंदी आणि इथे रन मिळतील 4. पूर्ण 4 मिळतील, कारण फटका कसा खेळला हे त्याला देखील कळलेले नाहीये. परंतु चौकार हे महत्वाचे. टीमसाठी धावा आल्यात हे महत्वाचं आहे. टीमची टोटल 42 वरती जाऊन पोहोचली आहे. 42 for 2. SY टर्फ 11. दोन चौकार आलेत. नरेशच्या गोलंदाजीचा पूर्ण वापर या ठिकाणी करण्यात आलाय. इथे देखील आपण पहा विकेट किपर कडून झालेली चूक आता सुधारणं मात्र फार महत्वाचं आहे. स्ट्राईक वरती पुन्हा ओमकार इन ऍक्शन पाहायला मिळेल. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर बॉल झालेत ते 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या सामन्यामध्ये. अगासन टीम म्हटलं की रेग्युलर टीमचा हा कॅप्टन, परंतु इथे पाहूया पंचांकडे अपील केली गेली आहे, परंतु हे पाहूया पंच काय सांगतायत. पंचांनी तर प्रथम दर्शनी बाद तो हे जर काही घडतंय तर आता मात्र चेक करावा लागेल. चेक केलं जाईल. एक रिव्ह्यू तुम्हाला माफ आहे, त्यामुळे तुम्हाला त्या रिव्ह्यूचा वापर करता येईल. परंतु पहा, जर विजन मध्ये क्लिअर असेल तर ठीक, अदरवाईज ऑनफिल्ड जावं लागेल. नाही तसं नाही. जर कॅमेरामध्ये काहीच झालं असेल तर ठीक आहे, अदरवाईज ऑनफिल्ड डिसिजन. फिल्डिंग लावून घ्या. आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती आहे. फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका. डिसिजन जो पण येईल, कारण तो डिसिजन कोणत्याही फिवर मध्ये जाणार नाहीये. जो सत्य आहे तो सत्य आहे. दूध का दूध, पाणी का पाणी आता होताना पाहायला मिळेल.
विराज मुंडे पंचांशी बातचीत करतील आणि त्यानंतर मात्र येईल डिसिजन. काय नेमकं घडलंय चला आता जातोय आपण पुन्हा एकदा मुख्य पंचांकडे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आता आपण बराच वेळ वाट पाहिली आणि आता इथे डिसिजन मागे घेण्यात आला आणि सांगितलं जातंय की बॉल बरोबर घड्याळावरती लागलं होतं. आणि नुकतंच मी उल्लेख केला सूरज की आगासन टीमचा कॅप्टन आहे ओमकार, त्यामुळं त्या बाबतीत चीट करणं थोडंसं कठीण आहे. आणि लगेचच त्याने सांगितलं होतं, निर्णयाची वाट पाहिली पंचांच्या, त्यानंतर मात्र थोडंसं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीवदानाचा फायदा जीवदान नव्हताच तो मुळात, परंतु जो संधी मिळाली त्या संधीचा उचललाय फायदा. रन मिळतील 6 षटकार. सीझन सध्या सुरू आहे, त्यामुळे आता कोणाचं पाखरू कोणासोबत जाईल आणि त्यानंतर मात्र हेच गाणं वाजवण्याची वेळ प्रत्येकावरती येणार आहे. अथर्व, तुझं काय म्हणणं आहे? अथर्वचं देखील पाखरू उडलाय का? पाखरू आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा बनल्यात 48, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात मिळाली SY टर्फ या टीमला आणि खरं तर नेहमीच चर्चेत असलेलं नाव आहे SY टर्फ. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस मात्र भाई मुंडे यांचं नाव पुढे येतं. व्यवस्थापक पद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्या गोष्टी पाळाव्याच लागतात. बॉलर तयार आहे, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र केला, परंतु एक सिंगल आली. समजुतीचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय, कारण की मोठे फटके लागत नाहीयेत तरी हरकत नाही, परंतु ओमकारला स्ट्राईक वरती आणणं हे एकमेव उद्देश सध्या तरी आहे. 36 वरती तो खेळतोय, 18 बॉल 36. चला 50 झालेले आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केला, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून षटकार. मगाशी देखील ओमकारने 46 मारल्यात, आता खेळतोय 19 बॉल 12 बॉल 42 वरती खेळतोय ओमकार. पुन्हा प्रतीक्षा लागली त्याची. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ड्राईव्ह केल्या बॉलला समोर ठेवण्यात प्रयत्न यश आले. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर आलाय महेश मुंडे. आपल्याला पाहायला मिळतील या मागील सामन्यामध्ये महेशची देखील चांगली बॅटिंग
आपल्या पाहायला मिळालेली. काही अंशतः महेशने आपल्या टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ओमकार तयार आहे. ओ इथे देखील पहा, हुकलाय बॉल, हुकलाय हुकलाय हुकलाय, तो संपलाय. हे नेहमीच आपण ऐकत येतोय, परंतु आज ओमकारचं हुकणं हे मात्र काहीसं धस्स करणार होतं संपूर्ण डगआउटला. काही क्षणासाठी वाटलं होतं डगआउट मध्ये की काहीतरी विपरीत घडतंय की काय, परंतु सेफ आहे. डॉट बॉल येतोय. महेश तयार. ड्राईव्ह केले बॉलला, कव्हर्स मध्ये पाठवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. भाई मुंडे थोडेसे फंबल झाले, परंतु त्यानंतर 2 धावा. भाई मुंडे स्वतः बॉल घेऊन येतात, तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतीलच. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 58 धावा, 58 ऑन द बोर्ड. ओव्हरचा जर विचार केला तर अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल. महेशची गोलंदाजी फार प्रभावित राहिली हा या संपूर्ण मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. उचलून खेळलेत बॉल गॅप मध्ये आहे. 1 टप्प्यावरती बॉल हातामध्ये जाईल तोपर्यंत मात्र सिंगल 1 धावा. आणि सिंगलच्या मदतीने 4थी ओव्हर संपली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर मध्ये 2 गडी बाद 59 धावा बनवल्यात SY टर्फ टीमने. आणि त्यातील एकूण जर विचार केला तर 45 नॉट आउट खेळतोय तो ओमकार. 16-45. चला शेवटचा ओव्हरला इथे होते सुरुवात. 59 झाले ओमकार. 59 तुझ्या 45 आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन मिळतील आणि या 4 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 63 वरती. मात्र 1 धाव दूर आहे आपल्या अर्धशतकापासून ओमकार. अर्धशतकासाठी धावा झाल्यात. इथे ड्राईव्ह केला. 50 पूर्ण झाले आहेत ओमकार पाटीलच्या. आणि आता मात्र ही 51वी धाव. एकदा जोरदार टाळ्या ओमकार पाटील साठी झाल्या पाहिजे. APL मधील पहिलं अर्धशतक ओमकार पाटीलच्या नावावरती आले आणि आगासन प्रीमियर लीगचं हे हेतू स्पष्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची बॅटिंग बॅट वरती करून समस्त आगासन वासियांना आपण द्या मानवंदना आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करा आपण. आणि मोहित भाईंच्या विशेष शुभेच्छा आल्यात. मोहित वाहिले यांच्या विशेष शुभेच्छा आल्यात तुम्हाला. हाफ ट्रॅकर बॉल आणि अजून एकदा टाळ्या वाजवा कारण 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत ओमकार पाटीलच्या या स्पर्धेतील. या षटकाराच्या मदतीने मोहित वाहिल्यास खुश आहे जास्त. झालं आतापर्यंत. हो यावेळेस मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बाटेज. आणि इथे मात्र स्पोर्ट्समनशिप स्पिरिट पहा किती चांगली आहे. आणि विकेट 71 झाले. 71 71 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा विकेट इथून मात्र बाद झाला. ओमकार पाटील बाद, परंतु कमालीची बॅटिंग. काय तडाखे बंद त्याची ही खेळी होती. 57 धावा त्याने उभ्या केल्या 20 बॉल मध्ये फक्त. आणि आपलं स्वतःच APL या स्पर्धेतलं 2 मॅच मध्ये शतक त्याने पूर्ण केले. 101 धावा त्याच्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 103 धावा आहेत.
कडक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये किती धावा येतील, टार्गेट किती सेट होतील हे मात्र पाहायचे. प्रथम मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवात होते पुन्हा एकदा तयार. फुटवर्कचा वापर, पायावरती बॉल आदळला, अपील तर लाऊड आहे परंतु पंच सांगतात इट इज नॉट आउट. एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली 72. आजचा सर्वोत्तम स्कोर आहे तो 74 धावांचा. नाही 74 काढलेले आहेत. 75 टार्गेट होता. नीता स्मृती टीम ने त्या उभ्या केल्या होत्या. दोघे बंधू. शेवटचा एक बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फसलाय, फिल्डर आहेत बॉलच्या खाली. 1 रन पूर्ण केले, 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, 3 झाल्यात आणि चौथीचा प्रयत्न होईल का हे मात्र पाहायचंय. आणि इथे जवळजवळ 4 की 5 4 आलेले आहेत. 4 धावा पूर्ण आणि 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 76. म्हणजे आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्येचा हा विक्रम इथे उभा केला SY टर्फ या टीमने. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तत्पूर्वी आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल आमचे सहकारी मित्र सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हचे सर्वे सर्वा सूरज पै तसेच संपूर्ण आगासन प्रीमियर लीगची कमिटी आणि आगासन ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील सर. आपला देखील खूप चांगली साथ आम्हाला मिळाली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. एवढंच थांबून आज आम्ही इथे थांबतो. उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत याच मैदानावरती परंतु नवीन समालोचकांसहित ही स्पर्धा उद्या पूर्ण केली जाईल. थँक्यू. इनिंग सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला. तसा आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा. सागावचे आमचे अतिशय अनुभवी समालोचक सन्माननीय आमचे बाळू पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांच्याच वाणीतून या संपूर्ण मॅचची या आपण कहाणी ऐकूया. धन्यवाद. हॅलो. आजच्या दिवसात आम्हाला ज्यांनी उत्तम साथ दिली आमच्यामध्ये हर्षद मडवी यांचा देखील आपण सन्मान करूया. विराज मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण मजा असतेस. क्या बात आहे.
बसायचा नका. चौकाराने खातं उघडलंय. कोण आहे? ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतो स्ट्राईकला मोनिश. ओ चांगला फटका यावेळेला मिडानोनं चेंडू चाललाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर धावा चेस करतात तब्बल आपण बोलले तर यावेळेला 77 धावांचं लक्ष. 77 धावांचं लक्ष. ओमकार पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देकडे मारा करतो. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. उद्या देखील जे संघ खेळणार आहेत त्याने लवकर वेळेवर यावं, कारण उद्या 9:30ला मॅच चालू करणं फार अनिवार्य राहणार आहे. 9 वाजता यायचं सर्वांनी, कारण का आपण 9:05 पर्यंत मॅच चालू करू. वेळेवर या सर्वांनी 9 वाजता. नाही 9 वाजता टॉस झाला पाहिजे. जेडी कुठे गेलेत? ओ लॉफ्टेड हिट बघायला मिळाला यावेळेला. पंचांचा इशारा काय तोय? चौकार. कधी आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा 3 चेंडू मध्ये 10 आल्या आहेत. कारण का लक्ष 77चं लक्ष. ऑन साइडला टर्न केलाय. काय फटका आहे, लाजवाब फटका यावेळेला. वाऱ्याशी वार्तालाप करताना चेंडू चालला मिड विकेट सीवरच्या पार. षटकार. डीजे मास्टर बघा ना आता लय मध्ये आलाय. संध्याकाळपासून मला वाटतं थोडंसं सकाळपासून टेन्शन मध्ये होता. 16 धावा धाव फल करते. मला वाटतं काहीतरी माझ्यापेक्षा वेगळं कोणतं तरी त्याला खास फोन आला असेल की मैं सुन रहा हूं, मुझे डीजे अच्छा चाहिए. 16 धावा धाव फल करते. ओमकार पण त्या गोलंदाजी मार्कवर. मोनिश खूप आक्रमक बॅटिंग करतोय. 77चं लक्ष. अजून एक येतो का पायचा हेलिकॉप्टर उडवायचा होता. डाऊन डी ग्राउंड चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. चेंडूनी शर्यत गाठली यावेळेला जिंकली. चेंडू सीमारच्या पार. चौकार. बघा ना काय गाणी लावतोय. 19 धावा धाव फलकातील लागल्या. 20 धावा झाल्यात. ओमकार राईट आर्म उर्दकडे मारा करतो. शकला मोनिश. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद होतं का पाहायचं. बिग विकेट. तर येणारे आपण तर 24 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 57. 20 झाल्यात. सुरुवात लाजवाब केली. मॅच आपण पाहतोय SY टर्फ विपक्ष सारांश 11 मध्ये मॅच पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधील मॅच आहे. काय ओमकारने बॅटिंग केली आज. 100 पेक्षा जास्त धावा 2 सामन्यात त्यांनी कुठल्या आहेत. आता गोलंदाजी करताना 20 धावा दिल्या. एक गडी देखील बाद केलाय. पछता गोलंदाजी मार्कवर कोण येतो आपण तर पिट्टूचं षटक घेऊन. चला 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 लवकर जरा फास्ट घ्यायचंय. महेश आलेत. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी यावेळेला बालाराम आल्यात. 40+ जलवा बघायला मिळणार आहे. स्ट्रायकेला नरेश. कॅप्टन नॉक खेळावा लागणार आहे. कॅप्टन इनिंग खेळ. चला चला लवकर मोनित चला. चेंज ऑफ पेस. झेलची शक्यता आहे. पंचांचा इशारा काय तर 1 बाउंड. चेंडू सीमारच्या पार. चौकार.
24. बाळाराम गोलंदाजी मार्गाचा नरेशने आक्रमणाला सुरुवात केली. चेंज अप पे सहाव्यामध्ये चेंडू, एक धाव कंप्लीट केली जाते. 2 होतात का पाहायचा इथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. मोनिश बाद झालाय. पहिल्या चेंडू ओव्हर मध्ये आपण पाहिले तर पहिल्या बॉलला चौकार नंतर 2 आले. आणि आत्ता देखील तशाच प्रकारचा बघायला मिळतंय. 2 आपण चौकार आला नंतर 2 धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला. बालाराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकला नरेश फुलटॉस फ्लॅट सपाट पाला स्टोक होता. जेल ड्रॉप 2 धावा होतात का पाहायचंय. जीवदान मिळालंय नरेशला. जीवदान क्रिकेटमध्ये नेहमी मागात पडतात. धावसंख्या धावफलका त्यावर पाहू शकता या बेला 28 फ्लॅट होता. जरा प्लीज थोडस इतकं जोरात रामायण म्हटलं तर आम्हाला ऐकायला येईल माईक वरती. मानव काय हो उंच गेलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून. काय झेल पकडला तर अप्रतिम झेल. बॅटर बाट बारामला यश मिळालंय. प्रत्येक षटकारला 500 सूरज म्हात्रेकडून जेडी साठी. श्री मामा बेडेकर येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या मामा व्यासपीठावर चांगली मॅच बघायला मिळणार मामाला. काय झेल पकडला ओमकारने लोंगनला. 77 धावाचा पाठलाग करताना नरेशचा विकेट मिळाला. बिग विकेट. 2 महत्वाचे विकेट्स गेल्यात. कारण नरेश बाद झालाय, मोनिश बाद झालाय, सलामीची जोडी बाद झाली. जेडी आल्यात आता. जेडी आणि महेशची जोडी. इथून अजूनही काम भरपूर बाकी आहे. दिल्ली भरपूर दूर आहे. बालाराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो. स्टॅकला जेडीला आपण पाहू शकता. हो यष्ट्या उद्ध्वस्त. काय जेडीने पवित्रा घेतला होता बघा ना. आक्रमक पवित्रा घेतल्याबद्दल यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. आपण नंतर समालोचकांना बोलतात का तुम्हाला कोणी सांगितलं. मग आम्ही सांगितलं तुम्ही का बोलले. नको असं करायला. तुम्ही बक्षीस लावा. 2चं 3000 रुपये लावा. धावसंख्या थापल का त्याकडे पाहू शकता बेला. हो फटका चांगला या वेळेला. कव्हर रिजन मधनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय. मिस स्पीड झाले. 2 धावा इथून कंप्लीट करत आहेत. धावसंख्या धावफल का त्याकडे पाहू शकता 30 धावा. ज्याने आम्हाला बोलायचं करायला ते प्रथम द्वितीय ट्रॉफीज स्वर्गीय लालचंद लक्ष्मण मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिली तर सामनावीर स्वर्गीय निर्मला कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण भावेश कृष्ण पाटील याचकडून उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक फलंदाज मालिकावीर स्वर्गीय अनिकेत पाटील दीपेश पाटील यांच्या स्मरणार्थ आपण यांच्याकडून सूरज पाटील तसेच सामनावीर मोहन अप्पा मुंडे व नितीन मोहन मुंडे याचकडून तसेच शो मॅच साठी सामनावीर लालचंद लक्ष्मण मुंडे याचकडून कल्पेश गजानन मुंडे यास स्वर्गीय सांगितले ना स्वर्गीय तर लालचंद मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर कल्पेश गजानन मुंडे याचकडून पाणी व जेवण सुनील पाटील तसेच सायकल शक्ती मुंडे लॉटरी बैलाचे मालक स्वर्गीय आपण आता मोहन अप्पा मुंडे तसेच कूलर शुभम बेडेकर व शूज साई स्पोर्ट्स दिवा देसाई द शो मॅच देखील आहे. सर्वांनी वेळेवर या. उद्या 9 वाजता यायचं रिपोर्टिंग करायची. आपण लगेच मॅच सुरू करू 9ला. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता
ओमकार आले दुसऱ्या स्पेल मध्ये. साकेला महेश. चला चला लवकर लवकर. विनायक बोलला म्हणजे उद्या काहीतरी घडणार. हो स्विंग अँड मिस. पंच वाईड चिकून करतायत. धावसंख्या अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 31 धावा धावफलकाती लागलेत. ओमकार राईट आर्म ओव्हर द मारा करतो. टाकला महेश. ओ चांगला चेंडू होता. फुलर लेनचा हा चेंडू फेकला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. विनायक आता जखमीच आहेत. थांबा जरा. फुल टॉस होता यावेळेला. टायमिंग होत नाही बघा ना. आता संध्याकाळचं वातावरण शांत झालं. टॉस जिंकला होता यावेळेला आपण बघितलं तर जो संघ बॅटिंग करतो तो म्हणजे स्वेटार्फ याने फायदा घेतला. खूप मोठी धावसंख्या उभारली. 75 धावा केल्या आणि आता गोलंदाजी चांगली बघायला मिळते. धावा येत नाहीत महेशसाठी. सुरुवात मोनिशने खूप चांगली केली होती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करायचा तर यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. बॅटर बघा स्वतः निघतायत. सकाळपासूनच जखमी आहेत. हलतच नाही इथून. विराटला सहकार्य तुमच्यासारखे जर स्वयंसेवक असले विराटच्या पाठीमागे तर मॅच पूर्ण होणारच ना अख्खा दिवसात. आता उद्या विराज तुम्हाला उद्या मोलात सहकार्य असणार आहे आपण तर विनायकचं. नाही तर अंतिम आपण आता सत्र सुरू आहे. काही चेंडूचा खेळ बाकी अजून या षटकातील. ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. ओ उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. दर्शन म्हात्रेकडनं 3000 रुपये. क्या बात आहे. पहिला मारण्याचा प्रयत्न केला तर स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. करणला पारितोषिक दर्शन म्हात्रेकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. समीकरण जरा आम्हाला सांगायचं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा हव्यात आपण तब्बल 46 ची गरज आहे. म्हणजे आता बघितलं 23 ची गरज आहे. बागपाड जाऊन आपण तर यावेळेला कट करायचं होतं. 1 धाव मिनिट. गोलंदाज आलाय आपण पाहू शकता यावेळेला प्रथम आल्यात. प्रथमला आपण पाहू शकता. प्रथम गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते.
हुक केला यावेळेला चेंडू हवेमध्ये, चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. जर भाई मुंडेने षटकार मारला तर किती, विनायक मुंडे यांच्याकडून किती, 5,000 द्या बाबा. आता आमचा क्रिसमस तुम्ही इथंच काढाल. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती होणार नाही. इथून चाललाय डाऊन डी ग्राउंड चेंडू, चौकार. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. पंच वाईडचे गुण करतायत. भाई मुंडे प्रोफेशनल खेळाडू. फुल टॉस, चौकारला पारितोषिक कान लावला. 2 चौकार आलेत.
तर बघा SY टर्फच्या माध्यमातून ज्या कुणाला विद्यार्थ्यांना आपण तर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला मोफत आपण तर किट्स देखील उपलब्ध आहे आणि टर्फमध्ये तुम्हाला फीज देखील बघा कमी आहे, सवलती देखील भरपूर आहेत. जर तुम्हाला SF टर्फशी संपर्क साधाय त्यांच्या आपण तर टिनू असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचे सर्वांशी संपर्क साधाय. शुभमशी देखील आपण संपर्क साधू शकता. वैभव देखील आहेत. SY टर्फ बेडेकर नगर इथे तुम्हाला बघा जर तुमच्या लहान मुलांना कोचिंग करायची इच्छा असेल पण तुमच्याकडे जर किट नसतील तरी तुम्हाला किट देखील तिथे ते उपलब्ध करून देतील. फक्त तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा.